नमस्कार, बेधडक चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि बेधडकचा आजचा विषय आहे मराठी सिनेमा। कारण मराठी सिनेमा सृष्टीसाठी दिवाळी अगदी जोरदार गेलेली आहे। कारण याच दिवाळीमध्ये मराठीतले 2 सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले। कट्यार काळजात घुसली आणि मुंबई पुणे मुंबई 2 हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाल्यानंतर दोन्ही सिनेमांना फटका बसेल। समोर प्रेम रतन धन पायो सारखा मोठा सिनेमा असताना हे धाडस या मराठी सिनेमांनी का केलं वगैरे वगैरे चर्चा आधी होत होती, पण प्रत्यक्षात प्रेक्षकांनी दोन्ही सिनेमांच्या पारड्यात आपली मतं टाकलेली आहेत। दोन्ही सिनेमे आज सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारी सुद्धा हाऊसफुल गर्दीत हे दोन्ही सिनेमे सुरू आहेत असं आपल्याला कळतंय। मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की मराठी प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, तिथे हे सिनेमे चांगला बिझनेस करतात। मग यामध्ये बेधडक चर्चा नेमकी काय करणार? दोन्ही सिनेमे चांगले चालत असताना समोर हिंदी सिनेमा असताना सुद्धा ही जी दिवाळी आहे ही मराठी सिनेमाला वेगळं वळण देणारी ठरेल का? दुसरा महत्त्वाचा प्रश्न ज्यावर आज आपण चर्चा करणार आहोत की हा तर एक आठवडा होता दिवाळीतला, पण असे आठवडे वगळता किंवा असे अपवाद वगळता खरंच मराठी सिनेमाचा दर्जा उंचावला आहे का? आणि तिसरा, हिंदी सिनेमाशी सातत्याने स्पर्धा करणं मराठी सिनेमाला शक्य होईल का? या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत नितीन देसाई, जे कला दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, अभिनेते सुद्धा आहेत आणि प्रेम रतन धन पायो या सिनेमाचे कला दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। पण आज ते प्रेम रतन बद्दल नाही, मराठी सिनेमाबद्दलच आपल्याशी बोलणार आहेत। आणि आपल्या सोबत लेखक समीक्षक गणेश मतकरी सुद्धा आहेत। वर्षभरात आपण त्यांचं समीक्षण वाचत असतो आणि इंग्लिश प्रेक्षकांपर्यंत म्हणजे ज्यांना आपण म्हणतो अमराठी प्रेक्षकांपर्यंत त्यांचं समीक्षण जे जातं ते खूप महत्त्वाचं मानलं जातं, कारण तो सुद्धा ऑडियन्स जो आहे तो मराठीशी त्यामुळे जोडला जातो। आपल्या सोबत आहे सतीश राजवाडे, मुंबई पुणे मुंबई 2 चा दिग्दर्शक आणि सध्या तो प्रचंड खुश आहे, आणि निर्माते संजय छाबरिया सुद्धा। या दोघांचंही मी स्वागतही करेन आणि दोघांचं अभिनंदनही करेन, कारण हा आठवडा त्यांच्यासाठी खूप धकाधकीचा गेला असेल असं मला वाटतंय। आणि अर्थातच तसं असणार, धाकधूक असेल, धकाधक झाली असेल ती प्रमोशनमुळे, आणि आता सुद्धा त्यांचं प्रमोशन जे आहे ते सुरूच आहे। त्यामुळे या दोघांपासूनच आधी सुरुवात करतो। सतीश, दिवाळी एकदम जोरदार गेली आणि जसा आपला पहिला प्रश्न आहे आणि अशी चर्चा यापूर्वी सुद्धा झालेली आहे, जेव्हा असं मोठं यश मराठीला मिळतं तेव्हा प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की आता मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आलेत असं म्हणायचं का? नवीन वळण देणारा हा आठवडा होता असं तुला सुद्धा वाटतं का? थँक्यू अमोल। एकतर मला असं वाटतं की नवीन वळण वगैरे देणारा हा जो एक कॉन्सेप्ट किंवा ही लाईन जी कॉइन झाली आहे तसं नाही असं मला वाटतं। कारण का आपण सातत्याने सशक्त सिनेमे देत आलो आहोत, बरोबर। आता त्याच्यात भर कशी पडली आहे की आता आपले निर्माते जे आहेत ते जास्ती सक्षम झालेत। आपल्याला काय दर्जाचा चित्रपट बनवायचा आहे हे आपल्या मराठी निर्मात्यांना खूप क्लिअरली कळतंय। जसं हे जे 2 मराठी चित्रपट एकत्र रिलीज झालेत, आमचं सातत्याने असं म्हणणं होतं की आम्ही एकमेकांच्या कॉम्पिटिशनमध्ये कधीच नाही होत, किंवा आपण जो मराठी सिनेमा करतो, रादर आपण कोणताही सिनेमा करतो तेव्हा कोणाशी कॉम्पीट करायला तो सिनेमा करत नाही, रसिक प्रेक्षकांना उत्तम उत्तम एंटरटेनमेंट देण्यासाठीच करतो। आणि ह्यासाठी मला जे निर्माते मिळालेत, मीरा एंटरटेनमेंट आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ह्यांनी कुठलाही प्रकारचा कॉम्प्रोमाइज न करता एक फ्री हँड मला दिला। त्या सिनेमाचा पोटेन्शियल जाणला, त्याला काय गरजा आहेत त्या जाणल्या, आणि त्याप्रमाणे त्याचं स्केलिंग झाल्यामुळे तो सिनेमा आज रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचलाय। पुन्हा मला असं इथे म्हणायचं आवडेल की हे जे यश आहे ना, हे मराठी रसिक प्रेक्षकांनी आमच्यापर्यंत पोहोचवले, कारण का तो मराठी रसिक प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन फर्स्ट डे फर्स्ट शो सिनेमा, मराठी सिनेमा बघायला तयार आहे। कारण का त्यांनी आपले सिनेमे आणि आपले सुपरस्टार्स निवडलेत। साऊथला जशी ट्रेंड आहे तशी ट्रेंड आपल्याकडे सुद्धा खूप 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 पटापट सुरू व्हायला लागली असं म्हणायला हरकत नाही। नाही, बरोबर आहे। हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि प्रेक्षकांच्या बद्दल आपण बोलणार आहोतच, कारण प्रेक्षकांचा जो हा ट्रेंड आहे तो पूर्ण वर्षभर आपल्याला दिसत नाही, त्यामुळे तो सिनेमा सुद्धा तितकाच सशक्त असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। संजय छाबरी आपल्या सोबत आहेत। संजय जी, क्या टाइमिंग सबसे इम्पोर्टेंट चीज़ है फिल्म रिलीज करने के लिए? और जैसे अभी सतीश ने कहा कि एक नया मोड़ या फिर बहुत अच्छे दिन आ गए मराठी इंडस्ट्री के लिए, ऐसा कहने से अच्छा ये होगा कि अब हम रिस्क लेने के लिए तैयार है। यहाँ के जो प्रोड्यूसर्स हैं मराठी के, आपकी तरह जो प्रोड्यूसर्स हैं जिन्होंने मी शिवाजी राजे भोसले बोलतोय जैसे फिल्म का सक्सेस भी देखा है, हैप्पी जर्नी जैसी फिल्म हो या इस तरह की कॉफ़ी यानी बरस का ही जैसी फिल्म को आपने जो सपोर्ट किया है, तो अलग अलग ट्रेंड आपने देखे। लेकिन ये जो रिस्क लेने की बात है, दिवाली का मौका है, सामने सलमान की फिल्म है, लेकिन फिर भी मैं अपनी फिल्म लेकर आऊँगा और मुझे कॉन्फिडेंस है कि ये फिल्म लोगों को पसंद आएगी, ये कॉन्फिडेंस अब बढ़ता हुआ दिख रहा है आपको?
ये कॉन्फिडेंस जो है अभी क्या हुआ है, पिछले 4-5 सालों से ये रेवोल्यूशन शुरू हुआ है मराठी सिनेमा का, जो है जो क्वालिटी ऑफ फिल्म्स आ रही है मराठी सिनेमा से, मराठी स्टेबल से, जिसकी वजह से एक ऑडियंस, पहले क्या होता था, सिर्फ साल में 4 पिक्चरें देखने जाता था मराठी सिनेमा की थिएटर में। आज वी हैव अ रेगुलर ऑडियंस हु गोज टू सी द मराठी सिनेमा इन द थिएटर। So you know, we have that Marathi cinema has that renewed respect, and today आज हम coexist हो सकते हैं हिंदी सिनेमा के साथ। and मुंबई पुणे मुंबई जब हमने शुरू की, जो हमारी स्क्रिप्ट थी, जो हमारी फिल्म का सब्जेक्ट है, एक आइडियल फिट थी दिवाली के लिए। तो हमने सोचा क्यों ना हम इसको दिवाली पे रिलीज करें, क्यों हम आगे जाएं या पीछे जाएं। एंड आई थिंक दोनों पिक्चरें मराठी रिलीज हुई हैं सलमान खान की फिल्म के साथ, दोनों को बहुत अच्छी तरह से सराहा गया है। सो ये एक बहुत ही इट इज़ अ वेरी बिग थिंग फॉर मराठी सिनेमा, और इस चीज़ से हमको और इनकरेजमेंट होएगी कि ऐसे बड़ी डेट्स पे हम मराठी फिल्में लेके आएँ। एक ऑडियंस एक है तैयार मराठी सिनेमा के लिए, जो देखना चाहता है हमारी फिल्में। बरोबर, म्हणजे गेल्या वर्षी प्यारवाली लव्ह स्टोरीने एक रिस्क घेतली होती। शाहरुख खानचा सिनेमा होता दिवाळीमध्ये, त्याच्यासमोर तो सिनेमा रिलीज केला। त्या सिनेमाने तितकासा बिझनेस केला नाही जितका आत्ता कट्यार किंवा मुंबई पुणे मुंबई करतोय, पण त्याची चर्चा तेव्हा ह्यामुळे झालेली होती की त्यांनी रिस्क घेतली होती, त्यांनी धाडस दाखवलेलं होतं। नितीन देसाई आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा निर्माता म्हणून पण एक अनुभव आहे। आणि नितीनजी, तुमचा बालगंधर्व बघा, या दिवाळीत त्याने कट्यार काळजात घुसलीसारखा सिनेमा सादर केला। काय वाटते तुम्हाला, हे टायमिंग जे आहे ते किती महत्त्वाचं आहे? आणि तुम्हाला असं वाटतं का की येस, आता तरी आपण असं म्हणूया की काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी चांगलं घडतंय मराठीमध्ये? नक्कीच असं म्हणायला हरकत नाही। 100 वर्ष जेव्हा चित्रपटसृष्टीला झाली, आपल्याला विसरून चालणार नाही। ही चित्रपटसृष्टी मुळातच एका मराठी माणसाने चालू केली। दादासाहेब फाळक्यांनी आज जर काही सृष्टी चालू केली नसती तर हे सगळं हिंदी, मराठी किंवा हे चित्रपटसृष्टी भारतात कधी आली असती माहीत नव्हतं। त्यामुळे एक मराठी माणसानी जी केलेली चित्रपटसृष्टी आहे, आज मला सुबोधचं आणि सतीशचं नक्कीच कौतुक करायचं आहे की ज्या पद्धतीचे सिनेमे त्यांनी विषय घेतलेला आहे। माझं असं म्हणणं आहे की मी सतीशच्या आत्ताच्या त्यांनी जे म्हटलं त्याला अगदी सहमत आहे की निर्मात्यांनी एक धाडस करायला सुरुवात केलेली आहे। कारण जेव्हा मी बालगंधर्व बनवलेला सुबोध बरोबर, तेव्हा 6 करोड जेव्हा मी लावून तो चित्रपट बनवला, तर लोकांनी मला तेव्हा वेड्यात काढलेलं की अरे मराठी फिल्म 1-1.5 करोड में होनी चाहिए। हे सगळेच निर्माते जे आत्ता पण आहेत किंवा तेव्हा पण होते, पण ती जी रिस्क घेऊन की नाही आपला विषय चांगला आहे, आपल्याला मराठी प्रेक्षकांचा साथ मिळणारच, आणि त्याच्यानंतर पॅकेजिंग। दुसरं मी नक्कीच माध्यमांचं ह्याच्यामध्ये भरपूर हे म्हणतो की तू पण जेव्हा तो रिव्ह्यू केला, म्हणजे माझा चित्रपट असतानाही तू ज्या पद्धतीने रिव्ह्यू केलास, मी तुला खरंच अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने तू मराठी सिनेमांचं कौतुक केलं, आणि व्हायला पाहिजे। तर त्या पद्धतीने मराठी सिनेमा जेव्हा रुजेल ना, माझ्या मते कलाकृतीला कधी भाषेचं बंधनच नाही। तसं असतं तर रजनीकांतला घेऊन 100 कोटींची फिल्म झाली नसती। मला तर असं दिसतंय पुढच्या काळात, पुढच्या वर्षी नक्कीच सतीश किंवा सुबोध किंवा आणखीन निर्माते 100 कोटीचा फिल्म पण दिवाळी बंपर हिट घेऊन येतील, आणि मग तो स्टार कुसई असो। ईद आहे, दिवाळी आहे म्हणून घाबरून जायची काही गरज नाही। त्या दिवशी सुद्धा मोठे सिनेमे असतील, चांगली स्टारकास्ट असेल तर ते सिनेमे अगदी आपण रिलीज झालेले बघू शकतो। गणेश, आतापर्यंत आपण जर हा ट्रेंड बघितला असेल, यशाचा जो फॉर्म्युला असेल, तर तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघितला। मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दुनियादारी, टाइमपास, बालक पालक, परत TP2 आला, लय भारी झाला। आत्ताचा हा जो आत्ताचं जे हे यश आहे मराठी सिनेमाचं, 2 मराठी सिनेमांचं एकाच वेळेला, त्याचं काय वेगळेपण साधारण जाणवतं तुला? मला वाटतं की हे फार चांगल्या पद्धतीने यावेळेस जमलेलं आहे रिलीजचं। आपल्याकडे प्रेक्षकांची एक जनरली अशी कंप्लेंट आपल्याला पाहायला मिळते की तुम्ही एका वेळेस अधिक प्रकारचे सिनेमे रिलीज करू नका एका आठवड्यामध्ये, पण आपण जर मराठी सिनेमे आता ज्या प्रमाणात बनवले जातात ते जर आपण प्रमाण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे जेमतेम 52 आठवडे असतात आणि सिनेमे हे 100च्या वर असतात। त्यामुळे एका आठवड्याला अधिक सिनेमे रिलीज होणं हे भाग आहे, म्हणजे त्याला काही इलाज नाही आहे आपल्याकडे। तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर काय प्रकारे पेअरिंग होऊ शकतं सिनेमाचं, याच्यासाठी हे एक यावेळेचं जे 2 रिलीज आहेत त्याच्याबद्दल आपल्याला त्याबद्दल खूप चांगलं म्हणता येईल। कारण हे दोन्ही सिनेमे जे आहेत ते दर्जेदार आहेत,
प्लस त्याच्यामध्ये एक लोकांना जे करमणूक मूल्य त्यांना टिपिकली हवं असतं सिनेमाकडनं त्या प्रकारचं मूल्य आहे. आणि त्यांचा पुन्हा चित्रप्रकार जो आहे त्यांचा म्हणजे एक मुंबई पुणे मुंबई सारखी एक रोमॅन्टिक कॉमेडी वळणाची फिल्म आहे आणि दुसरी त्याबरोबर एक पिरियड दाखवणारी एक आपल्याकडचं जे म्युझिकलची संगीत नाटकांची जी ट्रेडिशन आहे त्याच्या आठवणी जागी करणारी आणि संगीत ह्याला महत्व असलेली एक वेगळ्या प्रकारची स्टारकास्ट असलेली मोठी फिल्म आहे. तर या प्रकारे दोन अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे अशी शक्यता नाही की दोन्ही सारख्याच फिल्म असल्या की काही वेळा एक फिल्म दुसऱ्याला ही करू शकते, ऑडियन्स खेचू शकते. तर तसं नाही, यांच्याकडे इंडिपेंडेंटली त्या प्रेक्षक मिळवण्याची कॅपॅसिटी आहे आणि पुन्हा एका याचा जो प्रेक्षक आहे तो वेगळ्या प्रकारचा अनुभव घेण्यासाठी दुसरी फिल्म बघू शकतो. बरोबर. त्यामुळे हे आयडियल प्रकारचं पेअरिंग इथे आपल्याला झालेलं दिसतं आणि असं जर पेअरिंग आपल्याकडला जमलं सातत्याने करायला तर मला वाटतं आपल्याकडे चांगला रिस्पॉन्स सातत्याने राहील मराठी सिनेमा. पण म्हणजे हे यश वेगळं वळण देणारं ठरेल हा जो आपला प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं? वेगळं वळण देणारा हा मी जसं सतीश मगाशी म्हणाला तसं मला वाटतं की हे पर्टिक्युलरली हे जंक्चर तुला वेगळं वळण देणारं असं मी म्हणणार नाही. पण मी असं म्हणेन की आपण गेला जो टिपिकली 10 वर्षाचा इतिहास म्हणतो की श्वास पोस्ट श्वास असं आपण म्हणू, तर त्याच्यानंतर खरं म्हणजे 2006-07च्या सुमारास आपल्याकडे एक मोठे बदल व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये जे वेगळे दिग्दर्शक नवीन यायला लागले, निर्माते त्याच्यामध्ये उतरायला लागले आणि एक प्रकारचा सिरियसली सिनेमाकडे बघण्याचा आणि काहीतरी नवं देण्याचा, प्रेक्षकांना अधिक चांगलं काहीतरी मिळेल असं पाहण्याचा जो अप्रोच त्याच्यामध्ये दिसायला लागला, त्याच्यामध्ये मला वाटतं हे सगळं मिळून आपल्याला एक ह्याच्याकडे एक नवीन वळण म्हणून बघायला हरकत नाही. कारण तू जर बघितलंस तर ह्या शतकाच्या सुरुवातीला 2099-2000च्या सुमारास तू बघितलंस तर आपल्याकडे तेव्हा काय सिनेमे होते ते बघ आणि मग आता आपल्याकडे गेल्या 10 वर्षात काय प्रकारचे सिनेमे आले, काय दिग्दर्शक आहेत, काय निर्माते आहेत हे बघ. तर ह्याच्यामध्ये तुला एक मोठा मेजर टर्न आपल्या इंडस्ट्रीने घेतलेला दिसतो. त्यामुळे हे सगळ्याकडे मिळून आपल्याला एक वळण म्हणून बघायला हरकत नाही. आपण असं सुद्धा म्हणू शकतो की आपण खऱ्या अर्थाने 2000 नंतरचा एक वेगळाच विचार मराठी इंडस्ट्रीचा करायला लागेल. त्याआधी काय घडलं ते बाजूला सारून नवीन जो विचार होतोय तो महत्वाचा आहे. संजय जी, अभी आपने नए प्रोड्यूसर्स या फिर जो अभी जो प्रोड्यूसर्स है मराठी में उनके बारे में कहा कि रिस्क ले रहे हैं, कॉन्फिडेंस बढ़ रहा है. हिंदी में जो प्रोड्यूसर्स हैं जो अपनी बड़ी फिल्म लेकर आते हैं, क्या अब वो ये भी सोचने लगे हैं कि भाई मुंबई में कोई मराठी फिल्म तो रिलीज नहीं हो रही है, अगर कोई बड़ी मराठी फिल्म है तो भाई अपने स्क्रीन्स कितने होने चाहिए, क्या इसके बारे में भी सोच अब थोड़ी बदल रही है? मेरा ख्याल है जरूर अभी नोटिस जरूर करेंगे. आई थिंक कुछ साल पहले शायद ये नहीं सोचते थे, लेकिन आज अगर कोई बड़ी मराठी फिल्म किसी बड़े प्रोडक्शन हाउस की बड़े पैमाने पे अगर रिलीज होगी तो आई एम श्योर हिंदी फिल्म वाले भी सोचेंगे इस बात का. दे विल टेक इट अ लिटिल सीरियसली, आई एम श्योर. ठीक आहे. सतीश, गेल्या काही काळातलं हे सिनेमांचं सगळं यश आपण बघितलं, मराठीचं यश जर बघितलं, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जसं तू मगाशी म्हणालास की हे प्रेक्षकांचं यश आहे. प्रेक्षक आले थिएटरमध्ये म्हणून हे सगळं घडलं आणि म्हणून आपण आज ही चर्चा करतोय. असं म्हणणं कदाचित थोडी अतिशयोक्ती ठरेल की 2 मराठी सिनेमांनी टक्कर दिली प्रेमरतन धन पायोला. आपण आत्ता एवढंच म्हणू शकतो की मराठी सिनेमा ही धन पायो, म्हणजे धन मिळालं मराठी सिनेमाला जे आतापर्यंत मिळत नव्हतं. एक कॅटेगरी आपण करत होतो का इतकी वर्ष की हा फेस्टिवलचा सिनेमा आहे आणि हा गल्ला भरू सिनेमा आहे, त्यामुळे हा क्लासेसचा, हा मासेसचा. आता थोडी ही विचारसरणी सुद्धा बदलते असं वाटतं का? 100%. कारण का जो सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतोय, जो गल्ला जमा करतोय, तो सिनेमा सुद्धा आता फेस्टिवलला एक्सेप्ट व्हायला लागलाय. कारण का ना क्वालिटी ऑफ सिनेमा वाढायला लागलाय. जसं मी मगाशी पण म्हटलं की प्रोड्युसर्स आता दिग्दर्शकांना खूप मोठा फ्री हँड द्यायला लागलेत की तुझ्या कॉन्सेप्ट प्रमाणे, तुझ्या बिलीफ प्रमाणे हा सिनेमा बनव. बरोबर. आधी कसं होतं, आधी मी मगाशी पण संजय सरांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की आता ना मराठी सिनेमा हा हिंदी चित्रपटांचा गरीब लहान भाऊ असा कॅटेगराईज नाही करता येणार. आता आपण पण सुखवस्तू आहोत, आपण पण वेल सेटल्ड आहोत, आपल्याला स्वतःचा एक एक्झिस्टन्स आलेलं आहे. त्यामुळे आपला सिनेमा सुद्धा आउट अँड आउट आपल्या पॅरामीटर्स प्रमाणे कमर्शियल सिनेमा झालेला आहे आणि तो 100% झालेला आहे. बरोबर. म्हणजे आपण तांत्रिकदृष्ट्या सुद्धा सुधारलेले आहोत आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा आता हळूहळू आपण सक्षम व्हायला लागलेले आहोत. नितीन देसाई, तुम्ही हिंदीत पण काम करता, मोठमोठे सेट असतात हिंदीमध्ये आणि बजेट खूप जास्त असतं. हा जो तंत्राचा आणि म्हणजे दर्जा सुधारण्याचा जो मुद्दा आहे मराठीतला,
आपला जो दुसरा प्रश्न जो चर्चेतला आहे की काही अपवाद वगळता दर्जा खरंच उंचावलाय का मराठी सिनेमांचा, का फक्त काही अपवाद आहेत की जे वर्षभरात एक 4 ते 5 सिनेमे चांगले येतात ज्यांचा दर्जा चांगला असतो, तांत्रिकदृष्ट्या, आशयदृष्ट्या, सगळ्या दृष्ट्या? नक्कीच दर्जा सुधारलेला आहे. जसं सतीश म्हणाला की हे टीमवर्क आहे. डायरेक्टरचा जो कॉन्सेप्ट असतो त्याला प्रोड्युसर्सनी आणि त्याच्या टीमनी, तंत्रज्ञांनी आणि मग कशा पद्धतीने तो मांडायचा हे महत्वाची गोष्ट असते. आणि तो कॉन्फिडन्स दाखवतो की कुठलीही फिल्म असो, कुठलाही सण असो, मी माझी चित्रपट आणणार, कारण मला माझा आत्मविश्वास आहे. आणि तो जेव्हा एखाद्या दिग्दर्शकामध्ये आणि प्रोड्युसरमध्ये येतो ना, मग तो तंत्रज्ञान किंवा त्यातले स्टारकास्ट, कारण आता जर का हे दोन्ही सिनेमे बघाल तर तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चांगले आहेत, कॉन्सेप्ट म्हणून चांगले आहेत, प्रोडक्शन व्हॅल्यू चांगली आहे, त्याचबरोबर ते टीमवर्क आहे आणि त्यांनी कुठेही कमी पडून नाही दिलेलं आहे आणि ते भव्य दिव्य करायचा प्रयत्न केलाय त्यांच्या परीने. तर त्यामुळे ते जेव्हा एक प्रोड्युसर डेअरिंग करतो ना, तर प्रत्येक दिग्दर्शक, कारण मराठी सिनेमांनी नेहमीच नॅशनल अवॉर्ड्स म्हणा किंवा ऑस्कर पर्यंतची उडी ही मारलेलीच आहे, श्वास नंतरच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मराठी पॅशनेट डायरेक्टर्स भरपूर आहेत आणि सब्जेक्ट आपल्याकडे फार चांगले आहेत. कारण आपल्याला ती एक नाट्यसृष्टीपासनची जी परंपरा आहे, तर ते जर का सब्जेक्ट आपल्याला चांगला, कारण मी सांगतो ना की आधी हे कॅल्क्युलेशन होतं की बाबा 2 करोड आणि 3 करोडच्या वरती अजिबात लावू नका, पण आता तसं नाहीये. सुबोधला मी पाहिलंय, बालगंधर्वाचा शेवटचा सीन आम्ही कोल्हापुरात करत असताना तो सिनेमा त्यांनी तेव्हा विचार केलेला, तेव्हा त्यांनी माझ्यासमोर ते गाणं गाऊन दाखवलेलं आणि तो करायचा होता. आणि ती करताना सुबोधला जेव्हा वेळ लागला, 3-3.5 वर्ष जेव्हा लागली मध्ये, तर त्यांनी वेट केलेलं आहे. त्यांनी तीच प्रोडक्शन व्हॅल्यू किंवा तेच आणण्यासाठी त्यांनी सगळीच जमेच्या बाजू गेला की संगीत चांगलं कोणाचं, तर त्यांनी शंकरला आणलं, शंकर, आणि नंतर स्टारकास्ट मध्ये पण कुठे त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही. जर का तुम्ही आपल्या विषयावरती फर्म आहात, म्हणजे नक्कीच या दोन्ही डायरेक्टरला आपल्याला जास्त मार्क द्यायला पाहिजेत, कारण त्यांना स्वतःच्या कॉन्फिडन्स होता की हा सब्जेक्ट मी अशा पद्धतीने मांडेल आणि त्यांना प्रोड्युसर्सनी साथ दिली. आणि मग प्रेक्षक देणारच. प्रेक्षक मराठीतले तर रसिक मायबाप असे आहेत की तुम्ही चांगलं आणलं तर ते येतातच. आणि हे मी 2-3 वेळा अगदी जवळ आपल्या पिक्चर्सला पाहिलंय. आणि वाईट आणलं तर अजिबात जात नाही. आणि मोठा चित्रपट बघ, मी आता 32 वर्ष हिंदीमध्ये आहे, पण मी मराठीच आहे ना, आणि त्या हिंदीत पण मी मोठे मोठे सेट लावले ना, मराठीत पण आपल्याला तसेच करता आले तरी मला आनंदच आहे. म्हणून मी पहिल्यांदा बोललो की दादासाहेब फाळक्यांपासूनच आपली परंपरा आहे आणि हे पुढे होणार. मराठीचा चित्रपट 100 काय 1000 कोटीचा पण पुढच्या भविष्यात मिळेल. आणि तंत्रज्ञानचं तू म्हणतोस ना, तर आता तू सगळे सुपरस्टार घे, त्यांचे सगळे मेकअपमन मराठी आहेत, चांगले कॅमेरामन घे, ते सगळे मराठी आहेत. आणि मराठी म्हणजे मी जेव्हा वॉल्ट डिस्नीची एक फिल्म करत होतो, स्पेशल एक डेलिगेशन आलेलं आपले मूर्तिकार बघायला, तर तंत्र हे मराठी लोकांच्या ह्याच्यात भिडलेलंच आहे आणि बॉलिवूड मुंबईत आहे, त्यामुळे ते असणारच आणि ते असायला पण पाहिजे. त्याचा एक फायदा सुद्धा मराठी सिनेमाला त्यामुळे मिळतो. इथे सगळं बॉलिवूड असल्यामुळे म्हणा किंवा तंत्र, जसं तुम्ही म्हणालात की मराठी माणूसच तंत्रशील आहे. गणेश, जो आपला महत्वाचा प्रश्न आहे दुसरा, की कट्यार काळजात घुसली, मुंबई पुणे मुंबई 2 किंवा असे या 2015 मध्ये आलेले काही मोजके सिनेमे वगळले तर खरंच मराठी सिनेमाचा दर्जा सुधारलाय का? कारण 2015चा फक्त विचार केला तर मला असं वाटतं एखाद दुसरा अपवाद वगळला तर सगळे सिनेमे तू बघितलेले आहेस. काय एक साधारण पूर्ण निरीक्षण जे आहे ते सांगता येईल? मला असं वाटतं की मराठी सिनेमाचा दर्जा सुधारलाय का, त्याचं उत्तर हो. पण तू दर्जा हा कुठल्या यावर बेस करतोस हे ते महत्वाचं आहे. म्हणजे तू जर आलेल्या सरसकट सगळ्या फिल्म्सचं प्रपोर्शन बघितलंस तर सगळ्यांकडून तुला त्याच प्रकारची क्वालिटी मिळेल असं नाही. पण तरी सुद्धा त्याच्यात आपण ओव्हरऑल जे बदल होत आहेत किंवा ओव्हरऑल त्याच्यामध्ये एक नव्या प्रकारचा सिनेमा आणण्याचे किती प्रयत्न होत आहेत असं जर तू बघितलंस तर मी मगाशी जे सांगितलं की आपण 2000ला 0 होतो, त्याच्यावरून आपण आता इतके सांगण्यासारखे आपल्याकडे प्रयत्न आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, ऍक्टर्स आहेत. हे जर आपण ह्या वर्षांमधले प्रयत्न बघितले तर दर्जा सुधारतोय असं म्हणायला लागेल. याच्यामध्ये मला एक मोठा गोंधळ अजून दिसतो की प्रेक्षकांचा रिस्पॉन्स हा आता जसं देसाई म्हणाले तसं की त्यांचा एक चांगले सिनेमे केले तर तुम्ही त्यांना नक्कीच रिस्पॉन्स मिळतो, पण प्रेक्षकांच्या दृष्टीने चांगलं ह्याची व्याख्या अजून ब्रॉडन व्हायला हवी असं मला वाटतं. म्हणजे एक रंजन प्रधान चित्रपट अशी एक जी आता या 2 सिनेमांना तर लागू आहे, जे 100%
ते करमणुकीची एक चांगली व्याख्या आपल्याला देतात. पण त्याबरोबरच मला वाटतं प्रेक्षकांनी आता अधिक ब्रॉड ह्यांनी करमणूक म्हणजे काय याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बेसिकली काय की तुम्ही तुमच्या मनाला किंवा तुमच्या विचारांना जो चालना देईल किंवा एक प्रकारे तुम्हाला ओढेल आतमध्ये, अशा प्रकारचा सिनेमा हा तुम्ही करमणूक म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर अधिक काही चांगले एफर्ट ज्या वेळेचे जे होते, कोर्ट सारखा सिनेमा किंवा किल्ला सारखा सिनेमा, की ह्यांना किल्लाला आता खूप छान रिस्पॉन्स मिळाला किंवा कोर्टला सगळ्याकडे कौतुक झालं, पण त्या प्रमाणात प्रेक्षकांचा थोडासा मिक्स्ड रिस्पॉन्स होता. किंवा हायवेला खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स झाला, जरी तो अतिशय उत्तम सिनेमांपैकी या वर्षीचा सिनेमा. तर त्यामुळे मला वाटतं की प्रेक्षकांनी आता त्याच्याकडे अधिक ज्या प्रकारे चित्रपट सृष्टी बदलली, जितक्या कमी वेळात चित्रपट सृष्टीने जी झेप घेतली, त्या प्रमाणात आता प्रेक्षकांनी बदलायला पाहिजे. म्हणजे प्रेक्षकांनी दे शुड कीप अप विथ द ट्रेंड्स, हे मला वाटतं आता होण्याची गरज आहे. सतीश, मला असं वाटतं प्रेक्षकांच्या बद्दल तू आणखीन जास्त चांगलं सांगू शकशील की आपल्याकडे मराठी प्रेक्षकांची व्याख्या करताना किंवा मराठी प्रेक्षकांबद्दल बोलताना काही जण त्यांना दर्दी म्हणतात, काही जण त्यांना चोखंदळ म्हणतात, काही जण त्यांना उदासीन म्हणतात. जसं मराठी वाचन कमी झालेलं आहे, मराठी संगीत कमी झालंय, तसंच मराठी सिनेमांची अवस्था आहे असं म्हटलं जातं. कारण प्रेक्षकांचा उत्साह कमी झालाय मराठी सिनेमा बघायचा, अशी सुद्धा एकीकडे ओरड सुरू असते. तुझा याबद्दलचा अनुभव काय आहे? आपण असं कॅटेगरी करू शकतो का, सर्वसामान्य प्रेक्षक आणि एक क्लासी प्रेक्षक किंवा ज्याला आपण चोखंदळ किंवा दर्दी प्रेक्षक असं म्हणतो, त्यांना थिएटर पर्यंत आणण्याचं मोठं आव्हान आता आहे का? मला असं वाटत नाही की आपण असं कॅटेगराईज करू शकतो. माझा 100% विश्वास आहे की चांगला सिनेमा असेल आणि तो चांगल्या पद्धतीने जर आपण रसिकापर्यंत पोहोचवला तर रसिक प्रेक्षक तो सिनेमा बघतात. मार्केटिंग हा खूप महत्वाचा भाग झालाय सध्या सिनेमा मेकिंग मध्ये. फक्त सिनेमा बनवून चालत नाही, तो व्यवस्थितपणे रसिकांपर्यंत पोहोचवावा लागतो. कारण का बरेच वेळा आपल्याकडे अशी तक्रार येते की अरे कधी आला आणि कधी गेला हे कळलंच नाही. त्यामुळे जर तुम्ही तुमचा चित्रपट रसिकापर्यंत व्यवस्थित पोहोचवलात आणि तो जर खरोखर थिएटरमध्ये गेल्यानंतर चांगला असेल तर रसिक त्याला गर्दी करतातच करतात. कारण का मार्केटिंगमुळे तुम्ही पहिल्या 3 दिवसाची काळजी घेऊ शकाल, शुक्रवार, शनिवार, रविवार, पण तो सिनेमा जर चांगला असेल तर वर्ड ऑफ माउथ नंतर तो खरंच मल्टिप्लाय व्हायला लागतो. मी अजिबात असं म्हणणार नाही की मराठी रसिक प्रेक्षक खूप उदासीन आहे किंवा तो खूप चोखंदळ आहे आणि नंतर मग तो रिपोर्ट वाचूनच किंवा आता टीव्हीवर लागेलच ना, मग कशाला थिएटरमध्ये जायचं. खूप बदललंय चित्र आता. लोक आपापले सुपरस्टार्स निवडतायत, लोक आपापले विषय निवडतायत. आपल्याकडे पण लव्ह स्टोरीज होतात. मी पुन्हा तेच सांगेन, आपले प्रोड्युसर्स आता इतके अवेअर झालेत की ज्या पद्धतीने ते मार्केट करतायत, फक्त मेकिंगवर थांबत नाहीत, फक्त विषय चांगला आहे म्हणून थांबत नाहीत की लोक येतील, बघतील, विषय चांगला आहे, मग लोकांना सांगतील, 10 लोक 20 जणांना सांगतील. नाही, तो वेळ वाया घालवत नाहीये निर्माता काय म्हणतोय, चांगला आहे ना, मग आधीपासूनच पोचवूयात, जेणेकरून 100 लोक आधीच येतील आणि मग ते 100चे 1000 होतील. बरोबर. त्यामुळे मला अजिबात असं वाटत नाही रसिक प्रेक्षक उदासीन वगैरे. उलट मला अभिमान आहे मराठी रसिक प्रेक्षकांचा की ते फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन सिनेमा बघतायत. सध्या आपल्याकडे जे सोशल नेटवर्क साईट्स आहेत तिथे लोक अक्षरशः फोटो टाकतायत की माझं तिकीट बुक झालंय, माझं तिकीट बुक झालंय, मी ह्या दिवशी बघतोय. 2दा 3दा 4दा पिक्चर बघतायत लोक. बरोबर. म्हणजे होर्डिंगवरच्या स्वप्नील बरोबर सेल्फी काढलेले सुद्धा अनेक फोटो आहेत. पण हाच मुद्दा महत्वाचा आहे मार्केटिंगचा. काही वर्षांपूर्वी जेव्हा अशी चर्चा व्हायची तेव्हा असं म्हटलं जायचं की सिनेमासाठी प्रोड्युसर बजेट टाकतो पण मार्केटिंगसाठी टाकत नाही. आता थोडं आणखीन पुढे गेलंय. आता सिनेमासाठी जेवढं बजेट आहे साधारण तेवढंच बजेट काही प्रोड्युसर्स मार्केटिंगसाठी टाकतात, पण ते अचूक पद्धतीने मार्केटिंग करत नाहीत असं सुद्धा आता म्हटलं जात आहे. संजय जी, क्या बताएंगे आप इस बारे में? मार्केटिंग के लिए बजट मिल रहा है प्रोड्यूसर से, लेकिन वो सही तरीके से इस्तेमाल होना चाहिए, इस पर काम नहीं हो रहा है. क्या इस पर अभी काम करने की जरूरत है? एक तो फैक्ट है यूनिवर्सल, कंटेंट इज किंग, मार्केटिंग इज क्वीन. तो बोथ हैव टू गो साइड बाय साइड. बिल्कुल. दूसरी चीज है कि मार्केटिंग ऐसी चीज है कि एवरी टाइम फिल्म के हिसाब से यू हैव टू री इन्वेंट योर सेल्फ. और एक कितना भी एक्सपीरियंस एक प्रोड्यूसर हो, लेकिन मार्केटिंग के वक्त उसको कोई ना कोई नया चीज, कोई ना कोई नई टेक्निक से मार्केटिंग करनी पड़ती है. एंड देयर इज अनदर सेइंग, हाफ ऑफ माय बजट ऑफ द मार्केटिंग गोज वेस्ट. आई डोंट नो विच हाफ. So there is always, trial, error, experimentation, but marketing has become very, very important.
बिलकुल बिलकुल. नितीन देसाई, It is, तुम्ही याच्यावर काय you have to सांगाल reach की out to the people, कशा you have to प्रकारचं market. मार्केटिंग व्हायला पाहिजे? मार्केटिंग होतंय आता, आपण पब्लिसिटी बघतोय, सोशल मीडिया असेल, न्यूज चॅनल्स असतील, रेडिओ असेल. अगदी म्हणजे मराठीनी पण आता ते पिकअप करायला सुरुवात केले, म्हणून आपले मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचलेत आणि पोहोचल्यामुळे लोक तिकडे जास्त जायला लागलेले आहेत. म्हणजे मी तुला सांगतो की जेव्हा प्रेम रतन धनपायाचं जेव्हा स्क्रिप्ट मला सूरज बर्जात यांनी ऐकवलेली 2 वर्षापूर्वी, तेव्हाच त्यांनी ऑलरेडी थिएटर्स बुक करायला सुरुवात केलेली. तर हे आपल्याला कुठेतरी शिकायला पाहिजे की आपला कॉन्फिडन्स जे मी म्हणतो की मी माझा चित्रपट दिवाळीला आणणार आहे, मला 3400 थिएटर्स इंडियामध्ये आणि 1000 थिएटर्स विदेशामध्ये पाहिजेत. बरोबर. तर हे जे स्किल आहे, आणि मग मी माझा प्रोमो कधी असणार, मी कधी हे आणणार, नंतर जे आर्टिस्टला घेऊन एवढे मोठे स्टार असताना म्हणजे ते कुठल्याही लेवलला कसं असतं की आता माझ्या घरात दिवाळी आहे, म्हणजे होतं कसं, बजेट जे घरचं बायको किंवा नवरा बसून करतात ना, तर त्यांच्यामध्ये हे असतं की माझा महिन्याचा पगार एवढा, वर्षाचा एवढा, मला इथे बोनस मिळतो, दिवाळीला मला कपडे घ्यायचे, तसंच मला लोकांना एंटरटेन पण करायचं आहे, त्यामुळे मी तिकिटांना पैसे देणार. बरोबर. तर हे जे प्लॅनिंग असतं हे लोक टॅप करतात. म्हणजे मार्केटिंगच्या बाबतीत एक मोठी टीम ह्या हिंदी चित्रपटांसाठी, म्हणजे मी आता ही असंख्य वर्ष पाहतोय, बरोबर, की हे जे प्लॅनिंग आहे ना, हे प्लॅनिंग आता मराठीत यायला लागलंय आणि त्याच्यामुळे आपल्याला हे दिसायला लागलंय आणि हे व्हायलाच पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा सब्जेक्ट बनवताय तर तो तुमच्याच पुरता न करता तुम्ही तो लोकांसाठी बनवलाय ना. बरोबर. जर का आज मला चित्रपट करायचा आणि मी माझ्यासाठीच बनवतो तर मी घरात होम व्हिडिओवरती बघावा, पण जेव्हा मला तो वर्ल्ड वाईड दाखवायचा आहे तर तो माझा ऑस्कर पर्यंतच गेला पाहिजे. म्हणजे आज जर का कट्यार काळजात घुसली हा जर का सिनेमा इंटरनॅशनल बनवायचा झाला तर एमोडियस हा जो मोझार्ट आणि ह्याच्या लेवलचा जो चित्रपट होता, एवढे मोठे मोठे त्याचं हे, तर आपल्याला एक ठरवायला लागतं की ह्याचं मार्केट काय आहे, ह्याला कशा पद्धतीने मला प्रेझेंट करायचं, आणि मला माझ्या विषयावरती कॉन्फिडंट आहे तर मला तसा प्रोड्युसर पकडला पाहिजे आणि प्रोड्युसरनी तेवढ्या विषयावरती हे देऊन तो करायला पाहिजे. बरोबर. नाही, हे तर स्वाभाविक आहे की हिंदीचं स्केल हे खूप मोठं आहे, कारण त्यांना पूर्ण भारताचा विचार करायचा आहे, ओव्हरसीज मार्केटचा विचार करायचा आहे. मराठी सिनेमाचं जे आहे ते मुख्य करून महाराष्ट्राचा विचार ते करतात, पण तरी सुद्धा जगात पोहोचतोय ना. बरोबर, पण तरी सुद्धा आपण एक ब्रेक घेऊया, पण याच विषयावर आपण पुढे चर्चा सुरू ठेवणार आहोत, कारण मराठीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा विचार करताना सध्या फक्त मुंबई, पुणे, नाशिक अशा काही ठराविक शहरी भागांचाच विचार होतोय का, आणि त्याच्या बाहेर जायचं असेल तर थिएटर्स नवीन उभारावे लागतील, तिथला प्रेक्षक कुठला आहे, जसं आता नितीन देसाई म्हणाले की तो टॅप करावा लागेल, हे सगळं नेमकं कोण करणार आणि कधी घडणार याबद्दल आपण चर्चा करूया. ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोक. मराठी सिनेमा आलेले अच्छे दिन, ज्याबद्दल आपण आज चर्चा करतोय, आणि कौतुक तर आहेच मराठी सिनेमांचं, ज्यांनी दिवाळीमध्ये एवढा चांगला बिझनेस केलाय. आज सोमवारचा दिवस होता, आजही हाऊसफुल बिझनेस सुरू आहे. कट्यार काळजात घुसली आणि मुंबई पुणे मुंबई 2 या सिनेमांचा. या चर्चेमध्ये आपण पुढचा मुद्दा घेण्यापूर्वी काही फेसबुकवर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या आधी बघूयात. श्याम ठाणेदार म्हणतात की हो नक्कीच, मराठी सिनेमा आता खऱ्या अर्थानं ग्लोबल झालेला आहे. मराठी सिनेमाचे आता अच्छे दिन आलेले आहेत. आदित्य मुंडे म्हणतात मराठी कलारसिक सध्या हिंदीपेक्षा मराठी सिनेमाला प्राधान्य देतोय. ज्ञानेश्वर येळवंडे आहेत, जे म्हणतात मराठी चित्रपट जे देऊ शकतो ते कोणत्याही भाषेतला चित्रपट देऊ शकत नाही, म्हणून प्रत्येक महिना, त्यांचं असं म्हणणं आहे, प्रत्येक महिना यापुढे आता मराठी सिनेमासाठी दिवाळी असणार आहे. हे खरंच घडेल का, आणि हे घडण्यासाठी काही इतर घटक सुद्धा त्यासाठी महत्त्वाचे आहेत, जसं आपण मगाशी मुंबई पुण्याच्या बाहेर असलेल्या ऑडियन्सचा, प्रेक्षकांचा विचार करत होतो. संजय छाबरे आपल्यासोबत आहेत, जे निर्माते आहेत, अनेक यशस्वी सिनेमांचे ते निर्माते आहेत. त्यांनी यश जसं बघितलंय तशाच पद्धतीने त्यांनी वेगवेगळे ट्रेंड सुद्धा बघितलेले आहेत. संजय जी, मुंबई पुणे से बाहर अगर हम देखें तो वहाँ पर मल्टीप्लेक्स की जो संख्या है वो बहुत कम है. मतलब अगर आप फैमिली के साथ उस मराठी फिल्म को देखना चाहो तो शायद जो फैमिली है वो वहाँ पर नहीं जाएगी. जैसे अगर हम चेंबूर से लेकर आगे कोकण तक देखें तो सिर्फ 3 मल्टीप्लेक्स वहाँ पर दिखाई देंगे, जबकि बहुत सारा ऑडियंस जो मराठी है वो कोकण में, रत्नागिरी में है, नीचे सिंधुदुर्ग की तरफ है, सोलापुर में अच्छा थिएटर नहीं है, बाकी भी ऐसे काफ़ी सारे रीजन्स हैं जहाँ पर अच्छा थिएटर नहीं है, और यहाँ पे अच्छे ऑडियंस मिल सकते हैं जो देखना चाहते हैं मराठी मूवी. क्या होना चाहिए इसके लिए ताकि सिनेमा का बजट भी बढ़े और एक स्केल जो है ऑडियंस या रीच जो है वो भी बढ़ता हुआ दिखाई दे?
नहीं, धीरे धीरे इस बेल्ट में जिसका आपने जिक्र किया, वहाँ मल्टीप्लेक्सेस बढ़ रहे हैं। अभी हाल ही कोल्हापुर में पीवीआर ने एक मल्टीप्लेक्स खोला है, इच्छल करंजी में एक मल्टीप्लेक्स है, कनकवली में मल्टीप्लेक्स है, बारामती में एक मल्टीप्लेक्स है। सो ऐसा नहीं है कि मल्टीप्लेक्सेस नहीं हैं और अच्छे सिनेमा नहीं है इन जगहों में देखने को, बट धीरे धीरे खुल रहे हैं। हर एक का एक अपना बिजनेस मॉडल है, तो स्लोली एंड स्टेडीली पीपल आर रीचिंग आउट टू दीज एरियाज एंड मेरे ख्याल से कुछ साल 2 साल की बात है, धीरे धीरे इन सारी एरियाज में मल्टीप्लेक्सेस खुल जाएंगे एंड बिझनेस बढ़ेगा इन एरियाज से भी, इन सर्किट से। बरोबर. सतीश, तुला काय वाटतं? आता पूर्णपणे आपण असं म्हटलं तर इंडस्ट्री पुण्यावरती अवलंबून आहे, पुण्याच्या प्रेक्षकांवरती अवलंबून आहे, कारण पुण्यामध्ये जर तुमचा सिनेमा प्रचंड चालला तर तो हिट आहे असं म्हटलं जातं. हे जे बाकीचे जे भाग आहेत तिकडे मल्टीप्लेक्स ओपन झाले तर फरक पडेल की काही आणखी वेगळं मॉडेल थिएटरचं, मग ते कमी क्षमतेचं थिएटर असेल, अशा प्रकारे सुद्धा काही विचार करण्याची गरज आहे? पुण्यामध्ये जर सिनेमा चालला तर तो हिट ठरेल हे आपण म्हणतो, कारण का पुण्यामध्ये जितका मराठी ऑडियन्स आहे तो इतर कुठे आपल्याला बघायला मिळत नाही, कारण का बाकी ठिकाणी आपल्याला असं वाटतं की कॉस्मो एरिया आहे, म्हणजे एस्पेशली मुंबई आपल्याला कॉस्मो एरिया म्हणता येईल. पण मला इथे सांगायला असं आवडेल की आम्हाला जळगाव हाऊसफुल मिळते, आम्हाला औरंगाबाद हाऊसफुल मिळते, आम्हाला कोल्हापूर हाऊसफुल मिळते, त्यामुळे इवन नाशिक हाऊसफुल मिळते. त्यामुळे मला वाटत नाही की इतरत्र सेंटर्समधनं बिझनेस होत नाहीये. जसं संजय सर म्हणाले की इतरत्र मल्टीप्लेक्स ओपन होत असेल, प्रत्येकाचं एक काहीतरी ठरलेलं मॉडेल असेल, त्याप्रमाणे ते वागतायत. पण आय फील मराठी रसिक प्रेक्षक प्रचंड प्रमाणात आता प्रयत्न करतोय आपला सिनेमा बघायचा. उदाहरणार्थ पार्ल्यात तिकीट नाही मिळाले तर लोक गोरेगाव पर्यंत ट्रॅव्हल करतायत, पुण्यात तिकीट नाही मिळाले तर लोक आकुर्डीपर्यंत ट्रॅव्हल करतायत. हे आम्हाला का कळतंय? कारण का आम्हाला फेसबुकवर किंवा ट्विटरवर लोक सांगतायत की आम्हाला इथे कुठेही नाही मिळालं तर आम्ही तिथे जाऊन सिनेमा बघतोय. बरोबर. त्यामुळे मला खरंच खूप कौतुक वाटतंय मराठी रसिक प्रेक्षकांचं की ते एफर्ट करतायत. आणि माझ्या मते जर सेंटर्स वाढले आणि लोकांची उत्सुकता अशीच राहिली तर डेफिनेटली वी विल हॅव अ चेंज इन सिनॅरिओ. बरोबर आहे. पण नितीन देसाई, खरं चित्र काय आहे? आपण बारामतीचा विचार केला, जर इचलकरंजीचा विचार केला, तिथे मल्टीप्लेक्स आहेत, खेडमध्ये एक मल्टीप्लेक्स ओपन झालं होतं, पुढे काय घडतं मल्टीप्लेक्स झाल्यानंतर? मी जेव्हा बालगंधर्व आणि अजिंठ्याच्या वेळात अगदी बेळगावपासनं ते इंदोरपर्यंत फिरलेलो, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र तर आम्ही पिंजून काढलेलंच होता. बरोबर. पण अगदी महाराष्ट्राला लागूनच जे बेळगाव आहे किंवा इंदोरपर्यंत जेव्हा गेलं असताना नक्कीच मराठी चित्रपटांना जर का सिनेमागृह मिळाली, मल्टीप्लेक्स मिळाले तर नक्कीच प्रेक्षक येतील. त्याच्यासाठी माननीय सांस्कृतिक मंत्र्यांनी जो एक निर्णय घेतलेला आहे की बाबा मराठी चित्रपटांना एक स्क्रीन मिळावा, हा एक चांगला हे आहे. आणि माननीय मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री पुढच्या स्तरावरती जो एक चांगला उपक्रम राबवू इच्छित आहेत, जो मी आराखडा पाहिलाय किंवा जो त्याच्यात मार्गदर्शन पण केलेलं, तर त्याच्यामध्ये तालुका स्तरावरती प्रत्येक ठिकाणी एक संकुल असणार आहे, ज्याच्यात एक नाट्यगृह, एक मल्टीप्लेक्स सारखं आहे जे मराठी चित्रपटांसाठी असेल. मग तिथे उपाहारगृह आहे, तिथे छोटासा मॉल आहे, तिथे रेस्टॉरंट आहे. असं प्रत्येक तालुक्यांमध्ये जेव्हा जेव्हा होईल ना, तर प्रेक्षकांच्या दृष्टीने ते नक्कीच चांगलं होईल आणि मराठीला खरंच चांगले दिन यायला लागतील. बरोबर. कारण आता हे फेसबुकच्या प्रतिक्रिया एवढ्या चांगल्या आहेत, जे लोक बोलायला लागलेले आहेत, तर खरंच ती दर महिन्याला काय दर आठवड्याला दिवाळी व्हायला पाहिजे. म्हणजे दर आठवड्याला एक मराठी चित्रपट आला आणि सगळ्यांनी लोकांनी जर का हे केलं, सण वेगवेगळे हे निमित्त आहे, पण जर का चांगला चित्रपट चांगल्या आपल्या जवळच्या ग्रहामध्ये, कारण नक्कीच आजकाल काय झालं की सगळ्या सोयी जवळ लागतात लोकांना, आणि ते जर का कन्व्हिनियंटली मिळालं तर हे जर का शासनाने केलं, आणि मी नक्कीच त्याचा पाठपुरावा करतोय की जेणेकरून आपल्या राज्यातल्या ह्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस येण्यासाठी तालुका स्तरावरती आणि छोट्या छोट्या इथे जर का आले आणि मराठी चित्रपटांना पहिलं प्राधान्य देऊन हे शासनाने पण करायला पाहिजे आणि हे प्रेक्षकांनी पण करायला पाहिजे. नाही, प्रेक्षक आता जसं हे आदित्य मुंडेंसारखे प्रेक्षक आहेत, फेसबुकवर त्यांनी सांगितलंय की मराठी कला रसिक जे आहेत ते हिंदीपेक्षा मराठीला प्राधान्य देत आहेत. गणेश, हाच एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, कारण भविष्य बदलू शकतो मराठी सिनेमाचं, कारण मराठी सिनेमे चांगले बनत आहेत. दक्षिणेशी तुलना केली आपण तर वेगवेगळ्या विषयावरचे सिनेमे येत आहेत, चांगले दिग्दर्शक आहेत, सगळं आता चांगलं होत आहे. जसं दक्षिणेमध्ये गावागावात थिएटर आहेत तसं महाराष्ट्रात झालं तर तुला असं वाटतं की पूर्णपणे हे चित्र बदललेलं आपल्याला दिसेल? माझ्या मते हे चित्र त्यामुळे नक्कीच बदलेल अर्थात, कारण एक मोठ्या प्रमाणात जो अनटॅप प्रेक्षक आहे आतापर्यंतचा तो त्याला एक पाहायला मिळेल. पण याच्यात मला वाटतं की वेगवेगळ्या पद्धतींनी त्याच्याकडे बघायला पाहिजे. म्हणजे एकतर
शहरांमध्ये थोडासा त्याला एक मॉल कल्चर जे डेव्हलप झालंय त्याचा त्याला फायदा मिळतो की लोक मग मॉलशी जी जोडलेल्या गोष्टी असतात की शॉपिंग म्हणा किंवा इटरीज म्हणा किंवा अशा ठिकाणी गेलेले लोक अधिक प्रमाणात सिनेमाला सुद्धा त्या मार्गाने सुद्धा मिळतात. हा एक इश्यू असतो. त्यामुळे ज्या प्रकारे मॉल कल्चर अधिक प्रमाणात डेव्हलप होईल अधिक अर्बन सेंटर्समध्ये म्हणा किंवा रुरल सेंटर्समध्ये सुद्धा त्या प्रमाणात एक प्रेक्षकांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत जाईल. किंवा मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे आता आपण मुंबई आणि पुण्याची जर कंपॅरिझन केली तर पुण्यामध्ये एक जो ऑडियन्स मिळतो त्यापेक्षा कमी प्रमाणात मुंबईत मिळतो हे आपल्याला माहितच आहे. तर मला वाटतं त्या दृष्टीने आपल्याकडे मागे एक प्राईम टाइमचा जो मुद्दा आला होता तर तो एक चांगला मुद्दा होता की बऱ्याच वेळा प्रेक्षकांचं असं होतं की जे खास करून वेगळ्या प्रकारचे सिनेमे असतात म्हणजे जे नोकरदार लोकांना सुद्धा ते इंटरेस्टिंग वाटतील आणि त्यांना मग संध्याकाळी घरी आल्यावरती मग ते जाणार थिएटरला. तर त्यामुळे असा जो प्रेक्षक आहे की जो काम करतो बाहेर आणि मग त्याला नंतर तो काम संपल्यावर आपले सिनेमा बघतो तर त्याला सोयीस्कर पडेल अशी टायमिंग अवेलेबल करून देणं वगैरे तो आता प्राईम टाइमचा मुद्दा सध्या मागेच पडलाय. तर त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मला वाटतं विचार करायला पाहिजे की काय कुठल्या एरियामध्ये काय वर्क होईल. म्हणजे जे कणकवलीला फॉर एक्झाम्पल वर्क होईल ते मुंबईत होणार नाही किंवा पुण्यात होईल ते आणखी कुठे होणार नाही. तर अशा प्रकारे मला वाटतं त्याचा वेगवेगळे आस्पेक्ट बघून एरिया वाईज पण त्याचा एक विचार व्हायला. बरोबर हे सगळं होईल. आपण असं समजूया की पुढच्या 2 वर्षामध्ये वेगवेगळी थिएटर्स वेगवेगळ्या गावांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उघडलेली दिसतील आपल्याला. पण एक कळीचा मुद्दा यामधला आत्ता आपण बघितलं 2 सिनेमांनी एक मोठं यश मिळवलेलं होतं. दिवाळीच्या दिवसामध्ये समोर एक हिंदी सिनेमा असताना सुद्धा त्या हिंदी सिनेमाने सुद्धा 250 कोटीचा गल्ला जमवला असं आत्ता आपल्याकडे बातमी आलेली आहे. पण असं यश सातत्याने मिळवणं मराठीसाठी शक्य आहे का आणि जर तसं नाही झालं तर त्याचा मराठी इंडस्ट्रीच्या इमेजवर नेमका काय परिणाम होतो. कारण आत्ता जर आपण बघितलं तर ह्या 2 सिनेमांनंतर मोठा सिनेमा चर्चेत असलेला सिनेमा तो आहे नटसम्राट जो पुढच्या वर्षी पहिल्या आठवड्यात रिलीज होणार आहे. त्या मधल्या काळात जे घडेल त्यावर पुन्हा एक चर्चा शुरू होईल कि आता काय नेमकं मराठीचं बिघडलं. संजय जी यही आपसे जानना चाहेंगे कि जो मल्टीप्लेक्स होते हैं वो हमेशा एक लैंडमार्क डिसीजन जिसको कहते हैं वो हमेशा सामने रखते हैं कि भाई ये फिल्म देखो आपने कहा था इतनी चलने वाली है ये चली नहीं हमने मंडे को उतार दी. जब ये सिलसिला 2 या 3 हफ्ते या 4 हफ्ते लगातार चलता रहेगा इसका इंडस्ट्री पर कितना असर पड़ता है. मैं फिर से मैं समझा नहीं आपका मतलब जो मल्टीप्लेक्स में मल्टीप्लेक्स में जब प्रोड्यूसर जाते हैं स्क्रीन्स लेने के लिए या स्क्रीन्स मांगने के लिए जब वो कहते हैं कि हमारी जो मूवी है वो बहुत बड़ी है तो वो हमेशा पुरानी बातें दोहराते हैं पुरानी बातें बताते हैं कि भाई ये आपकी उसकी पहली फिल्म जो थी वो आपने कहा था बड़ी थी लेकिन चली नहीं. मतलब इस तरह की बातें स्क्रीन्स मिलने में बहुत सारी परेशानी होती है. ये लगातार फिल्में चलना ये कितना जरूरी है मराठी के लिए. नहीं ये बहुत अच्छी बात है लगातार मराठी फिल्में चल रही हैं ये बहुत अच्छी बात है. इससे बहुत फ़ायदा होगा आगे चल के मराठी फिल्मों को मराठी प्रोड्यूसरों को उनको शोज मिलेंगे. नहीं लेकिन अगर नहीं चली और मेरे ख्याल से धीरे धीरे ये प्रॉब्लम सॉल्व हो रहा है. माफ कीजिए संजय जी मेरा सवाल यही है कि अब मुंबई और कटियार के बाद सीधे नटसम्राट जैसी फिल्म आएगी. बीच में जो फिल्में हैं क्या वो चल पाएंगी नहीं चल पाएंगी इसके बारे में कोई हम जानते नहीं है. अगर ये सिलसिला ऐसे ही चलते रहा कि 2 या 3 महीने बाद फिल्म अच्छा सक्सेस मिल रहा है उसको तो वो कितना मतलब चिंताजनक होगा वो. मेरे हिसाब से अभी वो सिलसिला नहीं है कि ये 2 या 3 महीने के बाद पिक्चर है. आई थिंक अभी हमारी जो फ्रीक्वेंसी है पिक्चरों चलने की वो इम्प्रूव हो चुकी है. आज हर महीने हमारे पास एक अच्छी पिक्चर है जो चल रही है थिएटर्स में. पहले जैसा नहीं रहा कि हर 3 महीने में एक फिल्म चल रही है. तो आई थिंक मल्टीप्लेक्सेस हैव ऑलरेडी वोकन अप टू द फैक्ट दैट मराठी सिनेमा इज कंसिस्टेंटली गिविंग अस गुड फिल्म्स गुड कंटेंट. ठीक है ये आपका कहना है. नितिन जी आप कुछ बोल रहे हैं. सच अ बिग प्रॉब्लम है. नहीं बट उसमें क्या हो रहा है ना की एकंदरीत जी हिंदी फिल्म्स एवढ्या का चालतात म्हणजे आता जे आपण म्हटलं की प्रेमरतन धनपाय 250 कोटी केली तर त्या प्रोड्युसर्स आणि त्या डिस्ट्रीब्युटर्स मध्ये होल्डिंग कॅपॅसिटी असते. आता ह्या 2 फिल्म चालल्या आहेत म्हणून त्या आतापर्यंत त्या थिएटर मालकांनी किंवा ह्या डिस्ट्रीब्युटर्सनी ठेवल्या आहेत. बरोबर
जसं तू अतुल म्हणालास ना ते खरी गोष्ट आहे. आता ह्या 2 फिल्म चांगल्या आहेत, दिवाळीला चांगलं ओपनिंग लागलं, त्यांनी ग्रीप घेतली म्हणून ते आहेत. पण त्या बुक करताना मोठा जो प्रोड्युसर असतो तरच त्या ग्रीप करतात. नाहीतर जर का कुठला नवीन प्रोड्युसर असेल तर हे मल्टिप्लेक्स वाले त्याच्याकडनं ऍडव्हान्स देत नाहीत किंवा त्याच्याकडे सिंगल स्क्रीन वाले तर पैसे मागतात की तुम्ही आधी ह्या आठवड्याचे पैसे द्या. जोपर्यंत हे होणार नाही ना तोपर्यंत मराठी प्रोड्युसर्सला किंवा कुठल्या डिस्ट्रीब्युटरला ते शक्य नाही होणार. आज ह्या फिल्म चालल्या, ह्या चांगल्याच होत्या, अशा आणखीन चांगल्या फिल्म बनणार. पण जोपर्यंत हे थिएटर्स वाले हे जे काही डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते मराठी फिल्मला पण त्या दृष्टीने बघून सवलत देणार नाहीत ना तोपर्यंत परत चांगली फिल्म परत गळा टाकणार. कारण काय होतं की सस्टेनेबिलिटी ही हिंदी चित्रपटांचा प्लस पॉइंट आहे. कारण ते मोठ्या लेवलला ते करतात आणि त्यामुळे त्यांना तो सक्सेस मिळतोच. म्हणजे आज त्या फिल्मच्या रिपोर्ट नंतर पण जेव्हा ती फिल्म 250 कोटी 300 कोटी धंदा करतेच आहे तर ती सस्टेन करायची कॅपॅसिटी, ती सस्टेनेबिलिटी मराठी सिनेमांना मिळाली. मोठ्या प्रमाणावर नकारात्मक प्रतिक्रिया त्याच्याबद्दल येऊन सुद्धा तो सिनेमा एवढा गल्ला जमवतोय. सतीश, तुला याच्याबद्दल काय सांगायचं? नितीन सरांचं नॉलेज डेफिनेटली माझ्यापेक्षा जास्त आहे, पण मला कुठेतरी असं वाटतं की मल्टिप्लेक्स वाल्यांना कोणता चालणारा चित्रपट काढावा असं वाटेल. त्यांचा सुद्धा बिझनेस आहे. जर तुमचा मग कोणत्याही भाषेतला चित्रपट असू दे. नाही सतीश माफ कर. नाही सतीश मुद्दा इकडे हा आहे की जो मोठा सिनेमा आहे, जो चांगला सिनेमा आहे तो चालतोच. जसं आता आपण कट्यार आणि मुंबई पुणे मुंबईबद्दल बोलतोय, पण त्यानंतर जर सातत्याने 2-3 महिने 4 महिने सिनेमे चाललेच नाहीत तर मग त्याचा फटका मराठी इंडस्ट्रीला म्हणून बसणार नाही का? पण मला असं वाटतं मग हे हिंदीमध्ये पण होतच की प्रत्येक वेळी तुम्हाला दर 1.5-2 महिन्याला एखादा सलमान खान किंवा शाहरुख खानचा पिक्चर बघायला मिळतच नाही. बरोबर. मध्यंतरी हिंदीमध्ये सुद्धा असे चित्रपट येतात की असं वाटतं की अरे काय सिनेमे चालू आहे. त्यामुळे माझ्या मते हा फेनोमेना सगळ्या इंडस्ट्रीला ऍप्लिकेबल आहे. सतीश, ह्याच्यामध्ये माझं सांगण्याचा उद्देश असा होता की मराठी चित्रपट आता हे 2 चांगले आहेत आणि हे सुपर्ब आहेत आणि म्हणून चालताच आहेत. पण त्याच्यानंतर एक जो चांगला हेऊ घातलेला चित्रपट आहे ना तसा डिस्ट्रीब्युटर्स किंवा ह्या थिएटर मालकांनी आपल्याला सपोर्ट द्यायला पाहिजे असा माझा उद्देश आहे. मला ह्याच्यामध्ये असं नाही म्हणत आहे तो प्रोड्युसर किंवा हिंदींना जो न्याय मिळतो ना तो मराठी चित्रपटच्या निर्मात्यांना पण मिळाला. आणि कारण मी डिस्ट्रीब्यूट करताना माझे सिनेमे बघितलेले आहेत ना की काही यांच्यात तुम्हाला पैसे ऍडव्हान्स दिल्याशिवाय किंवा ते झाल्याशिवाय मिळत नाही. ह्याच न्याय आपल्याला पण मिळाला आणि मराठी चित्रपटांना हे मिळालं तर नक्की आणखीन चित्रपट पुढे जाते. बरोबर. गणेश, तुला काही याच्यामध्ये ऍड करायचंय? कारण प्रत्येक वेळेला आपण असा नकारात्मक सूर लावणं सुद्धा बरोबर नाही की पुढचे 2-3 महिने 4 महिने कदाचित सिनेमे चालणार नाहीत, मग काय होईल वगैरे वगैरे. याच्यासाठी सगळे घटक जे आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत. फक्त मल्टिप्लेक्स होणार नाही, प्रोड्युसर डिस्ट्रीब्युटर जसं आता नितीन देसाई म्हणाले तसं आपल्याकडे एक वन टाइम प्रोड्युसर नावाची जी कन्सेप्ट आलेली आहे, एकदा येतात सिनेमा करताना निघून जातात, ते सुद्धा मारक आहेत का? वन टाइम प्रोड्युसर्स हे मारक एक्झॅक्टली आहेत असं नाही मला वाटत. पण त्याच्याकडे दिग्दर्शक सुद्धा कुठल्या प्रकारे काही दिग्दर्शक असे असतात की ते दरवेळेस वेगळ्या निर्मात्याबरोबर सिनेमे करतात आणि मग ते निर्माते असं म्हणजे असं म्हटलं जातं की मग ते निर्माते ते तो सिनेमा करून थांबतात. तर असे काही यांचे पण रिपोर्ट्स आपल्याकडे आलेले आहेत. पण मला वाटतं असा आपण कोणाला सिंगल आउट करण्यामध्ये मुद्दा नाही. अल्टिमेटली आपल्याला सगळ्यांना बघायला पाहिजे की काय प्रकारे त्याच्यामध्ये दिग्दर्शक काय चांगलं सगळ्यात करू शकतो किंवा निर्माता काय प्रकारे सगळं. त्यामुळे सर्वांचा हा जॉईंट एफर्ट आणि प्रेक्षकांचा रिस्पॉन्स हे मला वाटतं आपल्याकडे सगळं एकत्रितपणे जुळून येणं हेच मला वाटतं आता सध्या आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी हा एक जॉईंटली एफर्ट हा करण्यासारखा आहे. बरोबर. हाच जेव्हा शोले हा सर्वात इंडस्ट्रीतला मोठा चित्रपट झाला ना तर पहिले 2 आठवडे तो चित्रपट तेवढा चालत नव्हता. बरोबर. पण तो सस्टेन केला गेला आणि त्याच्यानंतर तो चित्रपट बरोबर आयुष्यात हिट गेला. पण तेव्हाची गणितं वेगळी होती. आणि जसं मगाशी संजय छाबरे म्हणाले की स्वतः ते प्रोड्यूस करतायत इतकी वर्ष, प्रत्येक वेळेला ते नवीन ट्रेंड बघतात, पब्लिसिटीचा असेल, मार्केटिंगचा असेल, डिस्ट्रीब्युशनचा असेल. त्यामुळे हा ट्रेंड बदलत राहत असताना आपण स्वतः त्याच्यामध्ये किती अपडेट होतोय आणि प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त कशा प्रकारे पोहोचतोय हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि जसं आपल्या या चर्चेमधून आज आपण म्हटलं की गावागावात जर थिएटर झाली तर किती मोठा प्रेक्षक मराठी सिनेमासाठी
उपलब्ध होणार आहे आणि तसं जर झालं तर मग प्राईम टाईम पाहिजे, स्क्रीन जास्त पाहिजेत वगैरे अशा तक्रारी किंवा अशी ओरड मराठी सिनेमाबद्दल अजिबात होणार नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा सतीश आणि संजय छाबरिया तुमचं दोघांचंही अभिनंदन. आपल्याला हा नकारात्मक सूर नको आहे अजिबात की सिनेमे चालले नाहीत तर काय होईल वगैरे वगैरे, पण तरी सुद्धा एक चिंता जी आहे ती नेहमी आपल्या मनात ठेवावी लागते. सध्या आपण ही चर्चा इथेच थांबूया. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद, आभार. पहा फक्त IBN लोक.